नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करूया जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन, अर्थातच 9 सेकंदात. अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही अजित पवारांची भेट घेणार. सुरक्षेच्या कारणावरून अजित पवार एसपींवरती संतापले. हेलिपॅडपर्यंत लोक आल्यामुळे अजित पवार संतापले. यावेळी अधिकाऱ्यांनाही तयारीनिशी बैठकीला येण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती असताना प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे या दौऱ्याला अनुपस्थित राहणार. धनंजय मुंडेंनी एक्सपोस्ट करत माहिती दिली. निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी अजित पवार गटाची गुलाबी रंगाची थीम कायम. बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लागलेल्या बॅनरवरती गुलाबी रंगाची थीम कायम. बीड जिल्हा कारागृहातल्या मारहाण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नावच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सोनावणे वाघमोडेंवरती गुन्हा दाखल. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा आज जालना दौरा. बदनापूर तालुक्यातील आणवी इथे आश्रमशाळेच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करणार. कळंब इथलं मनीषा बिडवे हत्या प्रकरण. आरोपींना आज कळंब न्यायालयासमोर हजर केलं जाईल. देशमुख हत्या प्रकरणामध्ये महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप. पोलिसांनी मात्र अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याची माहिती दिली. मनीषा बिडवे हत्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का, यासाठी सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड कळंब यांनी केली पोलिसांकडे तपासाची मागणी. दिशा सालियन प्रकरणी याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत सतीश सालियन यांचे गंभीर आरोप. जामिनासाठी कोरटकर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये आज अर्ज करण्याची शक्यता. काल कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी वाढलाय. गंगेतील पाण्याबाबतच्या वक्तव्यावरती शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. सेना भवनासमोर गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचा बॅनर समाधान सरवणकरांनी लावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा मजकूर. औरंगजेबाची कबर किती अंतरावर आहे याचाही बॅनरवर उल्लेख. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलवली महत्त्वाची बैठक. शिवतीर्थ येथे बैठकीचे आयोजन. मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक गाणं सादर केल्याचं प्रकरण. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरे समन्स. खार पोलीस ठाण्यामध्ये कामराविरोधामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होईल, न्यायालयाची माहिती. नागपूर हिंसाचारातील आरोपी हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर होण्याचे आदेश. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार. दरम्यान संसदेमध्ये विधेयकावरनं गोंधळाची शक्यता. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न. वक्फ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेमध्ये सादर केलं जाईल. भाजपने सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी बजावलाय व्हीप. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत इंडिया आघाडीची बैठक पार. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आजची सभागृहातील रणनीती ठरणार. वक्फ सुधारणा विधेयकावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार, फडणवीसांचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार. त्यापूर्वी मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी बैठक घेतली. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला आम्ही लोकसभेमध्ये पाठिंबा देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. म्हस्केंची माहिती.
वक्फ सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधावरती शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांची एक्सपोस्ट. हाय रे वोटो की लाचारी अशा आशयाची एक्सपोस्ट. उदयनराजे भोसले यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. वतन जमिनींच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार. महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यामध्ये एआय आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी झाल्याची माहिती. गडचिरोलीसाठी खनिकर्म प्राधिकरण. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्थापनेस मंजुरी. जिल्ह्यातील खनिज क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास आणि संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यास मंजुरी. देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील. सदाभाऊ खोतांचं सांगलीमध्ये वक्तव्य. तर भाजपाशिवाय देशाला सांगलीला पर्याय नाही, गोपीचंद पडळकरांचं विधान. राज्यातल्या कंत्राटदारांचे हजारो कोटी थकवल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण. वारंवार होणाऱ्या रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये स्थलांतरित होऊ नयेत यासाठी राज्य सरकारचं नवीन वीज धोरण. राज्यातील विद्यमान उद्योग शुल्काचा सरासरी बिलिंग दर ₹10.85 वरनं ₹9.20 प्रति युनिटपर्यंत खाली. सातारा शहरामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या रस्त्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. या टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक, टेलिफोन, गॅस पाईप अथवा पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी रस्ता खोदकाम करावं लागणार नाही. 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीमध्ये 1.74% वाढ. अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील औषधं महागली. दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांकडून धडक कारवाई. दहिसर टोल नाक्यावरती पहाटे दुधाच्या गाड्यांची तपासणी. 3 गाड्यांमधून नमुने संकलित. भेसळीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातील. रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्टमधील सर्वच बांधकामांचं फेर सर्वेक्षण होणार. कंपनीने नवीन बांधकाम केलं असल्यास होणार नवी कर आकारणी. एअरपोर्ट फनेल बाधित इमारतींना मर्यादित TDR. उंचीच्या निर्बंधांमुळे पुनर्विकासाची शक्यता धूसर. 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी TDR देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सूचना जारी. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीची मुदत अखेर संपुष्टात. स्मार्ट सिटीचे 18 प्रकल्प हस्तांतरणावरनं स्मार्ट सिटी आणि पालिकेमध्ये वाद. 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून तयार केल्याबद्दल 25 व्यवस्थापनांची बदली करायची जबाबदारी कोण घेणार असा सवाल. नाशिक जिल्हा बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी सहकार मंत्र्यांकडे आज होणार सुनावणी. आर्थिक अडचणीमध्ये असणाऱ्या बँकेच्या 182 कोटी रुपयांच्या कर्जवाटपामध्ये अनियमितता झाल्याचा ठेवण्यात आलाय ठपका. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. कृष्णा आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी विनंती केली. आज 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे कशेळी अंजूर फाटा दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद असणार. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 साठी गर्डर टाकण्याचं काम असल्यामुळे वाहतूक बंदी. सोमवारच्या तुलनेमध्ये काल मुंबईतील तापमानामध्ये 4.5 अंशांची वाढ. ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा. घामाने मुंबईकर हैराण. उन्हाच्या तडाख्यामुळे ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 पर्यंत तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 पर्यंत. तळ कोकणाला अवकाळी पावसाचा फटका. अवकाळीमुळे अनेक बागायतदार हवालदिल. तर सिंधुदुर्गामध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट. नाशिकमध्ये कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणात झालेल्या बदलाचा कांदा उत्पादनावरती परिणाम. उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता.
बुलढाण्यातल्या शेगाव खामगाम महामार्गावरील तिहेरी अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. खासगी बस, एसटी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरुबुच यांना हायकोर्टाचा दिलासा. बुच आणि इतर अधिकाऱ्यांविरोधामध्ये एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला हायकोर्टाने दिलेली स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयाने कायम ठेवली आहे. विजयासाठी भाजपच्या महाराष्ट्र मॉडेलवरती लक्ष केंद्रित करा. गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहारच्या भाजप आणि एनडीए घटक पक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचना. या वर्षाअखेर बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर महाराष्ट्र विधानसभा मॉडेल वापरा. शहांच्या सूचना. नक्षलवाद्यांचा प्रभाव आता 6 जिल्ह्यात उरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 31 मार्च 2026 पर्यंत देशातनं नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्याच्या दिशेने हे मोठं यश असल्याची शहांची माहिती. दुकानं 24 तास सुरू ठेवण्याला हरकत काय? मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना सवाल. रात्री 11 नंतर दुकान बंद करण्याचा आग्रह करणाऱ्या पुणे पोलिसांचे हायकोर्टाने टोचले काल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.